नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज आपण नवीन प्रश्न बघूया. हा प्रश्न सोडवताना वेगवेगळ्या आयडियाज, ट्रिक्स या सगळ्यांचा वापर करायचा आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत वॉच करा, अजिबात स्किप करू नका. आणि जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, हा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक हा पहिला आहे. वर्गमुळात 676 बरोबर प्रश्नचिन्ह. आपल्याला 676 या संख्येसाठी जो वर्गमुळाचा नंबर आहे तो त्याने विचारलेला आहे. 676 चं वर्गमूळ किती आहे? ठीक आहे, तर पहिल्यांदा ट्रिक्स बघूया. पहिला पर्याय बघूया. पहिला पर्याय आहे 35. जर तुम्ही 5चा वर्ग बघितला किंवा 15चा वर्ग बघितला किंवा 25चा वर्ग बघितला किंवा 35चा वर्ग बघितला तर या ठिकाणी आपल्याला 5 हा नंबर पाहिजे. एकक स्थानी 5 हा नंबर पाहिजे. जर तसा नंबर दिला असेल तरच हा पर्याय बरोबर. पण इथे हा 6 नंबर आहे, इथे 5 नंबर आहे. 5चा वर्ग हा 25च्या पटीमध्ये असणार आहे, म्हणून पहिला पर्याय हा चुकीचा. ओके, पुढे दुसरा पर्याय बघूया. इथे बघा, एकक स्थानी 1 आहे. तुम्ही 1चा वर्ग बघा किंवा 11चा वर्ग बघा किंवा 21चा वर्ग बघा. इथे वर्ग जो भेटणार आहे त्या वर्गामध्ये एकक स्थानचा जो अंक आहे तो 1 असणार आहे. मग इथे एकक स्थानी 1 आहे का अंक? नाही, हा पण पर्याय चुकीचा आहे. म्हणजे हे असे आपल्याला पर्याय जे आहेत ते चुकीचे पर्याय ओळखता आले पाहिजेत आणि 100% चुकीचे पाहिजे. ओके, पुढे झालं 42. एकक स्थानी 2 आहे. 2चा वर्ग माहिती आहे तुम्हाला. 2चा वर्ग 4, 12चा वर्ग 144, 22चा बघितला, 32चा बघितला तरी त्याचा जो वर्ग नंबर आहे त्यामध्ये एकक स्थानचा अंक जो आहे तो 4 असेल. इथे 4 नंबर आहे का? नाही, हा पण पर्याय चुकीचा आहे. हा पर्याय चुकीचा आहे. आता लास्टचा पर्याय बघूया. 26 आहे. 6चा वर्ग बघितला तो 36 असेल. 16चा असू द्या, 16चा वर्ग आहे 256. 26चा जरी बघितला किंवा अजून वेगळा नंबर तुम्ही बघितला तरी त्या संख्येचा जो वर्ग आहे त्या वर्गाच्या संख्येमध्ये एकक स्थानचा जो अंक आहे त्या ठिकाणी 6 नंबर असणार आहे. बघा, तर इथे 676च आपल्याला 676 या संख्येसाठी वर्गमूळ संख्या विचारलेली आहे, म्हणून इथे पर्याय क्रमांक हा जो चौथा आहे, चौथा पर्याय इथे हा करेक्ट आहे. 4 नंबरचा जो पर्याय आहे तो इथे बरोबर आहे. हा चौथा पर्याय इथे करेक्ट आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. तर ह्या अशा आयडियाज वापरायच्या. चुकीचे पर्याय ओळखता आले पाहिजेत, त्यानंतर तुम्हाला करेक्ट कळणार आहे. मग या मेथडने क्रॉस चेकिंग करून तुम्ही करेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर या आयडियाज पाहण्यासाठी, ट्रिक्स पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.